Hello everyone and welcome to this video my dear friends. तर विद्यार्थी मित्रांनो मी राहुल नाईकडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिपार्टमेंट PSI 1998 पासून ते 2017 पर्यंत जेवढे पेपर झाले या सर्व पेपर मध्ये MPSC ने आपल्याला फ्रेजेस किंवा इडियम्स वरती या फ्रेजेस किंवा इडियम्स जे आहेत तर याच्यावरती आपल्याला नेमकं प्रश्न कशा प्रकारे विचारले आहेत आणि कोणत्या फ्रेजेस वरती प्रश्न विचारले आहेत तर ते आपण सगळ्या फ्रेजेस आणि ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर चला तर मग आपण जे प्रश्न आहेत तर हे प्रश्न सर्व घेऊया आणि या सगळ्या फ्रेजेस आपण या ठिकाणी सविस्तर आपण डिस्कशन करूया. तर डिअर फ्रेंड्स बघा पहिली फ्रेज आहे या ठिकाणी जे आहे तर ती आहे टू पीप इनटू. मग या टू पीप इनटू याचा अर्थ काय होतोय तर लक्षात ठेवायचं टू पीप इनटू चा अर्थ होतो टू लुक इनटू. त्याचा अर्थ काय होतोय टू लुक इनटू. आता पीप हा जो शब्द आहे तर पीप या शब्दाचा अर्थ होतो डोकावणे. पीप म्हणजेच काय डोकावणे या अर्थाने आपण पीप हा शब्द डिअर फ्रेंड्स यूज करतोय. मग लक्ष द्या मग याचा टू पीप इनटू चा अर्थ होतो टू लुक इनटू. म्हणजे याचं उत्तर कोणतं झालं डिअर फ्रेंड्स सेकंड नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टू रीड बिटवीन द लाईन्स. आता टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणजेच काय टू अंडरस्टँड द हिडन मिनिंग. टू अंडरस्टँड द हिडन मिनिंग ऑफ रायटर. म्हणजेच या ठिकाणी त्याचा अर्थ असा होतो जे लेखकाचं जे लिहिलेलं आहे तर त्या ठिकाणी त्याचा हिडन मिनिंग समजून घेणं त्याला आपण काय म्हणतो डिअर फ्रेंड्स टू अंडरस्टँड द हिडन मिनिंग. म्हणजेच टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणजे एक्झॅक्ट लेखकाला नेमकं काय म्हणायचंय ते त्या ठिकाणी समजून घेणं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे माय फ्रेंड्स पॅरेंट्स ओव्हरलुक्ड हिज मेरिट्स. या ठिकाणी प्रश्न विचारलाय मग ओव्हरलुक हिज मेरिट्स याचा अर्थ काय होतो. मग आता लक्ष द्या ओव्हरलुक माय फ्रेंड्स पॅरेंट्स ओव्हरलुक हिज मेरिट्स म्हणजे माझ्या मित्राचे जे आई वडील आहेत तर त्यांनी त्याचे मेरिट्स जे प्लस पॉइंट्स आहेत तर ते काय केले ओव्हरलुक केले. म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ असा होतोय की इग्नोर केले. काय केले इग्नोर केले. मग ओव्हरलुक हिज मेरिट्स म्हणजेच इग्नोर करणे. नेक्स्ट बघूया डिअर फ्रेंड्स आपण बघा आय एम शुअर ही मीन्स बिझनेस. तर या ही मीन्स बिझनेसचा अर्थ काय होतोय तर डिअर फ्रेंड्स याचा मिनिंग असा होतो when somebody means his business it means that person is very serious. That person is very serious. तो जो व्यक्ती आहे तो खूप त्या गोष्टीबद्दल सिरियस आहे गंभीर आहे. तर या अर्थाने आपण काय करतो डिअर फ्रेंड्स यूज करतोय. याचा अर्थ होतोय ही इज इन अर्नेस्ट म्हणजे सिरियस आहे गंभीर आहे केअरफुल आहे या अर्थाने आपण यूज करतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे इट इज नो यूज क्राईंग ओव्हर स्पिल्ड मिल्क. जे दूध आहे ते दूध उदू गेल्याच्या नंतर किंवा सांडल्याच्या नंतर त्यावरती रडत बसण्यात काही अर्थ नाही. इट मीन्स व्हॉट वरिंग ओव्हर पास्ट मिस्टेक्स. क्राईंग ओव्हर स्पिल्ड मिल्क म्हणजेच काय ज्या चुका घडलेल्या आहेत तर त्या घडून गेल्यात आता त्याच्यावरती उगाचच काळजी करत बसण्यात काही अर्थ राहत नाही किंवा काही अर्थ नसतोय. मग याला काय म्हणायचंय इट इज नो यूज क्राईंग ओव्हर स्पिल्ड मिल्क म्हणजेच वरिंग ओव्हर पास्ट मिस्टेक्स असं त्याचा या ठिकाणी अर्थ होतोय. सो वी शुड नॉट क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. जे झालं तर ते झालं आपण त्याचा विचार करत बसायला नाही पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे या ठिकाणी आपल्याला ही एक्सप्रेशन कंप्लीट करायला सांगितलेलं आहे. टू फाईट टूथ अँड नेल. आपण काय म्हणतोय टू फाईट टूथ अँड नेल म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ ऑप्शन आहे याचं बघा 3 नंबरचा ऑप्शन टू फाईट टूथ अँड नेल म्हणजेच काय याचा अर्थ होतो लक्ष द्या टू फाईट टूथ अँड नेल. याचा मीनिंग डिअर फ्रेंड्स होतो टू ट्राय एव्हरी हार्ड. म्हणजे आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणतो ना या अर्थाने आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नाव अँड देन. नाव अँड देन तर याचा अर्थ होतो ओकेजनली. नाव अँड देन म्हणजेच या ठिकाणी काय
ओकेजनली या अर्थाने आपण यूज करतोय नाव अँड देन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स बघा, द डिग्रीज वेअर गिवन टू द स्टुडंट्स. गिवन म्हणजे देण्यात आला, प्रदान करण्यात आला. आणि कन्फर्ड हा जो शब्द आहे, कन्फर्ड या शब्दाचा अर्थ काय होतो, गिव किंवा प्रदान करणे. आणि म्हणून या ठिकाणी काय डिअर फ्रेंड्स, डिग्रीज वेअर गिवन टू, या गिवन टू च्या ऐवजी काय वापरतो आपण, कन्फर्ड ऑन. नेक्स्ट आहे वन शुड नॉट बिल्ड कॅसल्स इन द एअर. म्हणजे आपण म्हणतो ना हवेत मनोरे बांधणे. टू बिल्ड कॅसल्स इन द एअर म्हणजेच हवेत मनोरे बांधणे. माय फ्रेंड ऑलवेज बिल्ड्स कॅसल्स इन द एअर. तो नेहमी हवेमध्ये काय करतो, मनोरे बांधतो. याचा अर्थ काय होतो, दिवसा स्वप्न पाहणे म्हणजे नुसतं स्वप्नाच्या दुनियेमध्ये राहणं. त्याला म्हणायचं डिअर फ्रेंड्स टू डे ड्रीम. डे ड्रीम करणं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टू बी टेकन अबॅक. टू बी टेकन अबॅक या फ्रेजचा अर्थ काय होतो, तर टू बी टेकन अबॅक म्हणजेच डिअर फ्रेंड्स काय, सरप्राईज किंवा शॉक होणं. तर याचा अर्थ होतो स्टार्टल्ड. टू बी स्टार्टल्ड म्हणजेच टू बी सरप्राइज्ड किंवा शॉक्ड. मग आपण असं म्हणतो ही वॉज टेकन अबॅक. ही वॉज टेकन अबॅक बाय हर आन्सर. या अर्थाने आपण या ठिकाणी म्हणतोय सरप्राईज केलं, शॉक केलं म्हणजे स्टार्टल केलं. या अर्थाने आपण यूज करतो डिअर फ्रेंड्स. नेक्स्ट, हेलन किलर वॉज हार्ड ऑफ हिअरिंग. हार्ड ऑफ हिअरिंगचा अर्थ होतो एखादा जो व्यक्ती आहे तर त्याला ऐकायला त्रास, त्याला ऐकू येत नाही, तर त्याला आपण काय म्हणतोय, हार्ड ऑफ हिअरिंग. म्हणजेच काय, तो डीफ आहे. डीफ म्हणजेच काय या ठिकाणी लक्षात ठेवायचं, डीफ म्हणजेच बहिरा. नेक्स्ट डिअर फ्रेंड्स बघा, टू गेट रीड ऑफ म्हणजे मुक्त होणे, च्या मधून मुक्त होणे असा त्याचा अर्थ होतो. टू गेट रीड ऑफ म्हणजेच टू बी फ्री फ्रॉम, च्या पासून मुक्त होणे. ही वॉन्ट्स टू बी फ्री फ्रॉम म्हणजेच ही वॉन्ट्स टू गेट रीड ऑफ. या अर्थाने आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, यूज करतो. टू गेट रीड ऑफ म्हणजेच टू बी फ्री फ्रॉम. आता ही जे आहे तर ही प्रोव्हर्ब म्हणजे जे म्हण आहे, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. असं काही वेळेस आपल्याला काय केलेलं आहे, काही म्हणी ज्या आहेत तर म्हणी या पूर्ण करायला सांगितलेल्या आहेत. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, चॅरिटी बिगिन्स ॲट होम म्हणजे कुठलीही गोष्ट जी आहे तर लक्षात, अ पर्सन्स फर्स्ट ड्युटी इज फॉर द नीड्स ऑफ हिज ओन फॅमिली अँड देन फ्रेंड्स. तर याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हिज फादर किक द बकेट लास्ट मंथ. तर डिअर फ्रेंड्स टू किक द बकेट, टू किक द बकेट याचा अर्थ होतो टू किक द बकेट. टू किक द बकेट इट्स मीनिंग इज, टू किक द बकेट मीन्स व्हॉट, टू डाय. याचा अर्थ काय होतोय, टू डाय, मरणे. टू किक द बकेट. मग याचा अर्थ या ठिकाणी याचा ऑप्शन आहे, हिज फादर डाईड लास्ट मंथ. या अर्थाने आपण यूज करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, दे हॅव टू पुट द मीटिंग ऑफ अंटिल नेक्स्ट वीक. आता या ठिकाणी लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, टू पुट ऑफ जे आहे तर या टू पुट ऑफचा मीनिंग या ठिकाणी काय होतं, तर लक्षात काय ठेवायचं, टू पुट ऑफ म्हणजेच या ठिकाणी सिंपल लक्षात ठेवायचे, पोस्टपोन करणे. काय करणे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, पोस्टपोन करणे म्हणजे पोस्टपोन. मग टू चेंज समथिंग टू अ लेटर डेट ऑर टाइम, टू मूव्ह समथिंग, तर लक्षात ठेवायचं मग डिअर फ्रेंड्स याचं उत्तर काय असणार आहे, मग या ठिकाणी टू चेंज समथिंग टू अ लेटर डेट म्हणजे पोस्टपोन करणे. सिंपल काय म्हणतो आपण त्याला, पोस्टपोन करणे. त्याच्यानंतर नेक्स्ट, अ करप्ट पॉलिटिशियन इज डिटरमाइंड टू अचीव हिज ऑब्जेक्ट बाय हुक और बाय क्रूक. बाय हुक और बाय क्रूक म्हणजेच बाय फेअर और फोल मीन्स म्हणजे कसल्याही प्रकारे कोणत्याही पद्धतीने पण एखादी गोष्ट अचीव करणे. साम दाम दंड म्हणतो आपण या अर्थाने. डिअर फ्रेंड्स याचं उत्तर आहे बाय फेअर और फॉल मीन्स म्हणजे योग्य किंवा अयोग्य मार्गाने. नेक्स्ट, देअर वॉज
देअर वॉजंट डॅश डॅश ऑफ ट्रूथ इन ऑल दॅट ही सेड. तर बघा लक्ष द्या, आपण त्याला काय म्हणतोय, देअर वॉज अ ग्रेन ऑफ ट्रूथ. ग्रेन ऑफ ट्रूथ म्हणजेच काय, कुठली जी गोष्ट आहे तर त्याच्यामध्ये एकदम स्मॉल ट्रूथ, लिटल ट्रूथ, म्हणजे त्याच्यामध्ये काही सत्यच नाही अशा प्रकारची गोष्ट, त्याला आपण म्हणतोय ग्रेन ऑफ ट्रूथ. देअर वॉजंट अ ग्रेन ऑफ ट्रूथ इन ऑल दॅट ही सेड, म्हणजे तो जो म्हणलेला आहे तर त्याच्यामध्ये काही सत्यता नाही, या अर्थाने आपण यूज करतोय ग्रेन ऑफ ट्रूथ. नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, वी हॅव टॉक अ लॉट, नाव लेट अस डॅश डॅश टू वर्क. तर लेट अस गेट डाऊन टू वर्क. गेट डाऊन टू म्हणजेच काय, स्टार्ट. स्टार्ट वर्क विच इज इन हँड. तर आपण जे काम सध्या चालू आहे तर ते काम सुरू करणं त्याला म्हणतात काय, गेट डाऊन, म्हणजे स्टार्ट वर्किंग. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वी मस्ट. वी मस्ट डॅश डॅश अवर चिल्ड्रन वेल. तर या ठिकाणी लक्ष द्या, लुक आफ्टर. लुक आफ्टर म्हणजेच काय, काळजी घेणे. लुक आफ्टर म्हणजेच काय, टेक केअर. वी मस्ट लुक आफ्टर अवर चिल्ड्रन वेल. आपण आपल्या मुलांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे. टेक केअर या अर्थाने आपण यूज करतोय लुक आफ्टर. नेक्स्ट डिअर फ्रेंड्स, ऍपल ऑफ वन्स आय. एखादी गोष्ट कुठलीही ऍपल ऑफ वन्स आय असेल तर त्याला आपण म्हणतोय व्हेरी डिअर, म्हणजे खूप प्रिय व्यक्ती किंवा खूप प्रिय वस्तू. ऍपल ऑफ वन्स आय. हिज डॉटर इज ऍपल ऑफ हिज आय, म्हणजेच खूप प्रिय आहे या अर्थाने आपण यूज करतो. ऍपल ऑफ वन्स आय म्हणजे खूप प्रिय व्यक्ती, खूप प्रिय वस्तू किंवा व्यक्ती. टू बरी द हॅचेट. टू बरी द हॅचेट म्हणजेच आपण त्याला म्हणतोय मतभेद विसरणे, झालं गेलं विसरून जाणे, या अर्थाने आपण यूज करतोय टू बरी द हॅचेट. म्हणजेच काय, लक्ष द्या, टू फॉरगेट पास्ट क्वारल्स. टू फॉरगेट पास्ट क्वारल्स म्हणजे भूतकाळामध्ये जे झालेलं आहे ते विसरून जाणे, त्याला आपण म्हणतोय टू बरी द हॅचेट. नेक्स्ट आहे बघा, आय रिव्हर्स माय जॅकेट. रिव्हर्स म्हणजेच काय, उलटे करणे. मग उलटे करण्याला आपण काय म्हणतोय, टर्न इनसाइड आउट, म्हणजे आतील बाजू बाहेर करणे, त्याला म्हणायचंय टर्न इनसाइड आउट. नेक्स्ट बघा डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी द प्रेसिडेंट ऑफ इंडिया अराइव्ड एक्झॅक्टली ऍट द स्टिप्युलेटेड टाइम. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ऍट द स्टिप्युलेटेड टाइम म्हणजेच काय, बरोबर वेळेवरती, जो निश्चित वेळ आहे तर त्याच्यावर त्या वेळेला पोहोचले. तर या ठिकाणी म्हणायचंय ऑन टाइम. या ठिकाणी काय म्हणायचंय, ऑन टाइम. द प्रेसिडेंट ऑफ इंडिया अराइव्ड एक्झॅक्टली ऍट द स्टिप्युलेटेड टाइम मीन्स ऑन टाइम, म्हणजे जर ठरवलेला वेळ आहे तर त्या बरोबर त्याच वेळी त्या पोहोचते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अ कॅट अँड डॉग लाईफ. अ कॅट अँड डॉग लाईफ म्हणजेच काय, नेहमी जीवनामध्ये काय, सारखं भांडण भांडण भांडण, कारण कुत्र्याचं आणि मांजरीचं कधीच जमत नाही. मग अ कॅट अँड डॉग लाईफ म्हणजेच काय, कॉन्स्टंटली क्वारलिंग. काय, कॉन्स्टंटली क्वारलिंग. तर याचं उत्तर होतंय मग कॉन्स्टंटली क्वारलिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स 27 बघा, द सब्जेक्ट आय लाईक द मोस्ट इज इंग्लिश. द सब्जेक्ट आय लाईक द मोस्ट. आता या ठिकाणी बघा, मग आय लाईक द मोस्ट म्हणजेच काय, माझा सर्वात आवडता सब्जेक्ट. काय, माझा सर्वात आवडता सब्जेक्ट. मग कोणता असणार आहे डिअर फ्रेंड्स, तर या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं, ऑप्शन कुठला असेल, माय फेवरेट सब्जेक्ट, आवडता, या अर्थाने आपण वापरतोय माय फेवरेट सब्जेक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, विच ऑफ द अल्टरनेटिव्ह करेक्टली रिप्रेझेंट्स द अंडरलाइन पार्ट इन द सेंटेन्स. तर या ठिकाणी लक्ष द्या, मोडस ऑपरंडी काय असतं, या ठिकाणी लक्षात ठेवायचं मोडस ऑपरंडी. आता मोडस ऑपरंडी म्हणजेच काय असतं डिअर फ्रेंड्स, मोडस ऑपरंडी. जे मोडस ऑपरंडी म्हणजेच आपण या ठिकाणी म्हणतोय मेथड ऑफ डुईंग समथिंग, म्हणजे एखादी क्रिया करण्याची जी पद्धत आहे त्याला म्हणतात मेथड ऑफ डुईंग समथिंग. हिज मोडस ऑपरंडी इज परफेक्ट. हिज मोडस ऑपरंडी इज परफेक्ट म्हणजेच हिज मोडस ऑपरंडी ऑफ टीचिंग इज व्हेरी सिंपल अँड व्हेरी इझी. म्हणजे त्यांची शिकवण्याची जी पद्धत आहे, मेथड आहे, तर ती खूप सिंपल आहे. या अर्थाने आपण वापरतोय मोडस ऑपरंडी म्हणजेच मेथड.
आणि म्हणून या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे डिअर फ्रेंड्स, पहिल्या तीनही ऑप्शन मध्ये वेगळं स्पेलिंग दिलं होतं. मग मोडस ऑपरंडी याच्यामध्ये हे बरोबर आहे. बघा नेक्स्ट 29. ही रॅन अगेन्स्ट अ डिफिकल्टी ही हॅड नॉट अँटिसिपेटेड. मग रॅन अगेन्स्ट म्हणजेच काय? टू फेस. रॅन अगेन्स्ट म्हणजेच काय? फेस करणे. म्हणजेच या ठिकाणी ही सडनली फेस अ डिफिकल्टी ही हॅड नॉट अँटिसिपेटेड. म्हणजे त्यांनी अंदाज पण त्याला नव्हता की अशा प्रकारची डिफिकल्टी, अशा प्रकारचा जो प्रसंग आहे त्याच्या जीवनामध्ये येईल, त्याला फेस करावं लागेल. आणि त्यांनी अशा प्रकारची डिफिकल्टी काय केली? फेस केली. जसा त्यांनी अंदाजही केलेला नव्हता असे डिफिकल्टी, असा प्रॉब्लेम. या ठिकाणी मग रॅन अगेन्स्टचा अर्थ काय होतोय? फेस, म्हणजे सामना करणे, तोंड देणे, या अर्थाने आपण यूज करतो. बघा नेक्स्ट आहे टू रॉब पीटर टू पे पॉल. टू रॉब पीटर टू पे पॉल हे लक्षात ठेवायचं. टी-पी इथं लक्षात ठेवा बरं का मी असं सांगतोय त्याचं रिझन असं आहे डिअर फ्रेंड्स, ते म्हणजेच लक्षात ठेवायचंय टू पे पीटर टू पे टू रॉब पीटर टू पे पॉल, म्हणजेच लक्षात या ठिकाणी ठेवायचं. मी असं का म्हणतोय हे पीटर आणि पॉल. परीक्षेमध्ये आता सध्या प्रश्न काय विचारला जातोय? करेक्ट एक्सप्रेशन. मग काय करतात? टू रॉब पीटर टू पे जॉक जॉन, अशा प्रकारचे ते नावं टाकतात. मग लक्षात काय ठेवायचं? टू रॉब पीटर टू पे पॉल अशा प्रकारची एक्सप्रेशन आहे. म्हणजेच काय? एका व्यक्तीपासून घ्यायचं आणि दुसऱ्या व्यक्तीला द्यायचं, या अर्थाने आपण वापरतोय टू रॉब पीटर टू पे पॉल. म्हणजेच एकाचा रॉब म्हणजेच काय? लुटणे. एका म्हणजे पीटर कडून घ्यायचं आणि पॉलला द्यायचं, असा त्याचा अर्थ होतोय. मग काय असणार डिअर फ्रेंड्स? टेकिंग समथिंग फ्रॉम वन पर्सन टू पे अनदर. टेकिंग समथिंग फ्रॉम वन पर्सन अँड नॉट पेइंग अनदर. तर याच्यामध्ये टेकिंग ऍडवाइस तर नाही, तर याचं उत्तर काय आहे? टेकिंग समथिंग फ्रॉम वन पर्सन टू पे अनदर, म्हणजे एका व्यक्तीकडून घ्यायचं आणि दुसऱ्या व्यक्तीला द्यायचं, या अर्थाने आपण यूज करतोय टू रॉब पीटर टू पे पॉल. नेक्स्ट आहे बघा डिअर फ्रेंड्स या ठिकाणी इन अ नटशेल. इन अ नटशेल म्हणजेच आपण म्हणतो ना संक्षिप्त रूप, तर त्याचा अर्थ या ठिकाणी इन अ नटशेलचा अर्थ काय होतोय? इन शॉर्ट. याचा अर्थ काय होतोय? इन शॉर्ट, इन अ नटशेल. याचं उत्तर बरोबर आहे, 3 नंबरचा ऑप्शन बरोबर. नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स वी आर्स. वी आर्स म्हणजेच एकदम पहाटे. ऍट डॉन म्हणजेच पहाटे, सकाळी, असा त्याचा अर्थ होतो. ऍट डॉन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्लॅन्स मे डॅश डॅश ड्यू टू इनसफिशियंट फंड्स. प्लॅन्स मे डॅश डॅश ड्यू टू इनसफिशियंट फंड्स. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स, प्लॅन्स मे मग काय असणार आहे? फॉल थ्रू. मग याच्यामध्ये कुठलं असणार आहे? लक्षात डिअर फ्रेंड्स, फॉल थ्रू म्हणायचं आहे. डिअर फ्रेंड्स बरोबर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे प्लॅन्स मे डॅश डॅश ड्यू टू इनसफिशियंट फंड्स, म्हणजेच त्या ठिकाणी फॉल थ्रू. फॉल थ्रू याचा अर्थ होतो फेल. फॉल थ्रू म्हणजेच काय? टू फेल. मग प्लॅन जे आहेत ते प्लॅन्स हे कदाचित काय होतील? फेल, अपयशी होतील. कशामुळं? इनसफिशियंट फंड्स मुळे, म्हणजे पुरेसे जे फंड नसल्यामुळं प्लॅन जो आहे तो प्लॅन हा आपला फेल होईल. या अर्थाने काय करायचंय? फॉल थ्रू. फॉल थ्रू हा शब्द, फॉल थ्रू ही फ्रेज या ठिकाणी बरोबर होते. मग फॉल थ्रू म्हणजेच काय? टू फेल. नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स ऍपल ऑफ डिस्कॉर्ड. ऍपल ऑफ डिस्कॉर्ड. तर दिस हाऊस इज अन ऍपल ऑफ डिस्कॉर्ड बिटवीन द टू ब्रदर्स. ऍपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणजेच काय? भांडणाचं मूळ कारण. त्यालाच आपण काय म्हणतोय? अ बोन ऑफ कंटेन्शन. हे लक्षात ठेवायचं. बोन ऑफ कंटेन्शन म्हणजेच काय? ऍपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणजेच त्याच्यामध्ये भांडण जे आहे तर त्याचं वादाचं, भांडणाचं मूळ कारण, या अर्थाने आपण यूज करतो. नेक्स्ट डिअर फ्रेंड्स सम रायटर्स डिपिक्ट मंडेन रियालिटी. डिपिक्ट म्हणजेच या ठिकाणी लिहिणे, तर म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हणू आपण? चित्र रेखाटणे.
सम रायटर्स, मग काही जे रायटर आहेत तर ते काय करतात, मंडेन रियालिटी म्हणजेच या ठिकाणी डल आणि ऑर्डिनरी म्हणजे इमॅजिनरी या अर्थाने आपण वापरतोय. तर डिअर फ्रेंड्स, मंडेनचा अर्थ या ठिकाणी काय होतोय, मंडेन म्हणजेच डल अँड ऑर्डिनरी असा त्याचा या ठिकाणी अर्थ होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स डिअर फ्रेंड्स, तर याचं उत्तर आपण जी चर्चा केली तेच. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे द मिनिंग ऑफ टेक टू हार्ट. टेक टू हार्ट म्हणजेच काय डिअर फ्रेंड्स, मनावर जास्त आपण डीप फील डीपली, त्याला आपण काय म्हणतो, टेक टू हार्ट म्हणजेच काय, या ठिकाणी सखोल विचार करणे, फील डीपली मनावर घेणे या अर्थाने. नेक्स्ट, fill in the blank. Please come straight to the point instead of beating about the bush. म्हणजे इकडे तिकडे उगाच विषयांतर करण्यापेक्षा, भरकटण्यापेक्षा मुद्द्यावरती ये, मुद्द्यावरती ये या अर्थाने आपण काय वापरतो, टू बीट अबाउट द बुश. बीट अबाउट द बुश या अर्थाने आपण यूज करतोय. म्हणजेच काय, डिस्कस अ मॅटर विदाउट कमिंग टू द पॉइंट याला म्हणतात बीटिंग अबाउट द बुश. म्हणजे विषय सोडून उगाचच भरकत नाही. नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स, यू फेल टू स्ट्राइक व्हाइल द आयर्न वॉज हॉट. तर या ठिकाणी याचा अर्थ काय होतो, यू फेल टू स्ट्राइक व्हाइल द आयर्न वॉज हॉट. तर याचा अर्थ लक्ष द्या, ऍक्ट विथ प्रॉम्प्टनेस व्हेन द अपॉर्च्युनिटी कम्स असा त्याचा या ठिकाणी अर्थ होतो. म्हणजे स्ट्राइक व्हाइल द आयर्न वॉज हॉट म्हणजे लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी ज्यावेळेस लोखंड गरम असते तर त्यावेळेस आपण त्याच्यावरती जे आहे तर स्ट्राइक केला पाहिजे, हातोडा मारला पाहिजे. म्हणजेच वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घेणे, जेव्हा संधी मिळते तर त्या संधीचं आपण त्या ठिकाणी सोनं केलं पाहिजे. ऍक्ट विथ प्रॉम्प्टनेस व्हेन द अपॉर्च्युनिटी कम, ज्यावेळेस संधी भेटते त्यावेळेस त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. तर असा त्याचा अर्थ होतोय. नेक्स्ट, इवन मोर्टल हॅज टू पे द डेप्थ ऑफ नेचर वन डे. तर टू पे द डेप्थ ऑफ नेचर मीन्स व्हॉट डिअर फ्रेंड्स, टू डाय. टू डाय असा त्याचा अर्थ होतो. तर हे अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स आपल्याला तुमच्या डिपार्टमेंट PSI ला हे अशा प्रकारे लक्षात ठेवायचंय. आपल्याला जे आहे तर एवढे 39 फ्रेजेस विचारलेले आहेत. तर या फ्रेजेस काय करा, तुम्ही डायरेक्ट फ्रेज आणि त्याच्यानंतर त्याचा मिनिंग त्याच्या समोर लिहून घ्या वहीमध्ये, म्हणजे तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल. ठीक आहे डिअर फ्रेंड्स, थांबू मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट जे आहे तर नेक्स्ट टॉपिक घेऊ. थँक्यू एव्हरीबॉडी.